नमस्कार मित्रांनो, मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल माझी शेतीवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं होय मित्रांनो, सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्त्वाची अपडेट की आता 15 मे नंतर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा भाव 100% होणार 4800 पार। हो मित्रांनो, ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्त्वाची अपडेट आहे की आता 15 मे नंतर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा भाव 100% होणार 4800 पार। पण 15 मे नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये असं काय घडणार आहे की ज्यामुळे आता 15 मे नंतर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा भाव 100% होणार 4800 पार। या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा। हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा। जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा। सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो। तर बघा मित्रांनो, सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्त्वाची अपडेट की आता 15 मे नंतर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा भाव 100% होणार 4800 पार। पण 15 मे नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये असं काय घडणार आहे की ज्यामुळे आता 15 मे नंतर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा भाव 100% होणार 4800 पार। या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी सध्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये 15 मे नंतर असं काय घडणार आहे की ज्यामुळे आता 15 मे नंतर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा भाव 100% होणार 4800 पार। आता या प्रश्नाचं उत्तर घेऊयात। पहिल्यांदा बघा, आंतरराष्ट्रीय बाजार। आंतरराष्ट्रीय बाजाराचा जर विचार केला तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सध्या सोयाबीनची बाजारभाव पातळी ही आपल्याला $11.5 ते $12 प्रति बुशेलच्या दरम्यान दिसत आहे। जागतिक सोयाबीन तज्ञांच्या मते 15 तारखेनंतर जागतिक सोयाबीन बाजारामध्ये सुधारणा होऊन जर सोयाबीनचा भाव सुरुवातीला $12 प्रति बुशेल्स आणि 15 मे नंतर $12.5 प्रति बुशेल्स पर्यंत आला तर आश्चर्य वाटायला नको। शिवाय या अनुकूल असणाऱ्या घटकांचा परिणाम देशातील सोयाबीनच्या भावावरती होणार। शिवाय देशामध्ये सोयाबीनचा असणारा शिल्लक साठा कमी आहे। सध्या जी सोयाबीनची विक्री 1,20,000 क्विंटल ते 1,25,000 क्विंटलच्या दरम्यान आहे, ही विक्री आपल्याला या ठिकाणी 15 मे नंतर हमखास 1,00,000 क्विंटलच्या खाली येताना दिसणार आहे। यामुळे सोयाबीनच्या भावात सुधारणा होणार आणि यामुळे सोयाबीनचा भाव 100% आपल्याला या ठिकाणी 15 मे नंतर 4800 पार दिसणार आहे। विक्रीचा विचार करत असाल तर लक्षात ठेवा, जून महिन्यात पाऊस पडत असतो, सोयाबीनची पेरणी असते, म्हणून शेतकरी मित्र उरलं सुरलं सोयाबीन मोठ्या प्रमाणात विक्री करतात आणि म्हणून जून महिन्यात सोयाबीनचा भाव कोसळतो। मग अशा परिस्थितीमध्ये मे महिन्यात आपण 15 मे नंतर सुरुवातीला 4600 भाव 50% सोयाबीन विक्री करा आणि उरलेलं 50% सोयाबीन 4800 भाव विक्री करा, ज्यामुळे होईल आपल्या या ठिकाणी फायदा। तर मग मित्रांनो, आता भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये काय राहणार सोयाबीनचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत राहा आवडते यूट्यूब चॅनल माझी शेती। आवडला असणार हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा, सामान्य कास्तकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो। तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडते यूट्यूब चॅनल माझी शेतीवर मिळत राहील। तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार।